वैष्णवी फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आतापर्यंत ब्लाऊज कटरी बघितलेली आहे आणि कॅनव्हासची नेक बघितलेली आहे. आता आपण पॅन्टची कटरी बघणार आहोत. साधी सलवार म्हणून ती कटरी करत आहोत आपण. चला तर बघूया. मग आता या पॅन्टची पहिल्यांदा घडी कशी टाकायची आहे ते बघूया. मी हा 2 मीटर कापड घेतलेला आहे. या 2 मीटर कापडची अशी बंद बाजूकडून अशी घडी करायची आहे. त्यानंतर बंद बाजूकडून उंची टाकायची आहे. 38 तयार आहे. 2 इंच प्लस करत घ्यायचं आहे उंचीमध्ये आणि 7चा मायनस नेफा करायचा आहे. हा पूर्णपणा घ्यायचा आहे. आपल्याला 16ची मेनी 46चं माप आहे सीटचं, त्यानुसार आपल्याला 16ची मेनी घ्यायची आहे. इकडे खालच्या साईडला बॉटम टाकायचा आहे. बॉटम 13 तयार करायचा आहे. हा 6.5 प्लस 1.5 इंच मार्जिन. त्यानंतर असा हा सेप द्यायचा आपल्याला. बस हे असं आणि हे असं आपल्याला कटाई करून घ्यायची. हां, ही आपली कटाई झालेली आहे पॅन्टची. आपण या बंद साईडला नॉच करून घेतलेला आहे. तर आपला हा खालचा भाग कटाई करून झालेला आहे. चला आता आपल्याला नेफा काढायचा आहे. सात तयार आहे. हा एक्स्ट्राचं कापड उरलेलं आहे. याच्यामध्ये आपण नेफा बनवणार आहोत. असे आपल्याला जॉईंट द्यायचे. आता नेफा काढायचा कसा याचंही मेजरमेंट असतं. आपलं पूर्ण सीटचं माप त्याच्यामध्ये अर्ध. आता पूर्ण सीट आहे 46, त्याचा हाफ करायचा आपल्याला. म्हणजे किती होतं, उंची 10ची असं 24, 22 दोन्ही 44, 24 दोन्ही 45, 47, 48. हो ना, बरोबर. चला तर आपण पूर्ण सीट आहे 46, त्याच्यामध्ये आपण हाफ करणार आहोत. तर 24 होईल. 24 आपल्याला रुंदी करायची आहे. 23 होतं तसं तर 1 इंच प्लस घ्यायचं आहे. म्हणजे 24चा आपल्याला नेफा करायचा आहे. रुंदी 24 घ्यायची आहे आणि उंची 10 घ्यायची. 10 घेत आहोत आपण म्हणजे 7चा तयार होतो. हे एक आपलं झालेलं आहे कापड आणि एक साईड आपल्याला या जॉईंटमधून तयार करायची आहे. हे पहिले आपण कट करून घेऊया. हा असा रुंदीला आपण 24 आणि उंचीला 10 असा हा आपण नेफा कट करून घेतला. एक कण आणि हा दुसरा पोर्शन याच्यामध्ये कट करायचा. असा कापड जॉईंट हा असा होईल. याच्यामध्ये हा असा निघतो. हा असा घ्यायचा. बस याप्रमाणे आपण
ह्याची कटई पहिले जॉईंट करणार आहोत आपण हा कापड, नंतर याच्यामध्ये एक पोर्शन कट करून घेणार आहोत. पॅन्टची कटई झालेली आहे, नेफा आणि ही आपली पूर्ण उंची. धन्यवाद.